एकीकडे राज्यात मराठी आणि हिंदीवरून मोठा वाद सुरू आहे। त्यातच नवी मुंबईमध्ये भाजपच्या गुजरातमधील एका आमदारानं संपर्क कार्यालयाची पाटी गुजरातीत लावून नवा वाद निर्माण केला होता। मात्र या गुजराती पाटी विरोधात मनसे, शिवसेना, ठाकरे पक्ष आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आणि या गुजराती पाटीसह या गुजराती आमदाराच्या कार्यकर्त्यांची मगरुरीही उतरवली आहे। गुजरात मधील भाजप आमदाराला शिकवला मराठीचा धडा। नवी मुंबईतील संपर्क कार्यालयावरील गुजराती पाटी उतरवली। गुजराती पाटी आणि मगरुरी दोन्हीही उतरवली। गुजरातमधील भाजप आमदार वीरेंद्र सिंग बहादूर सिंग जाडेजा यांनी नवी मुंबईतील त्यांच्या संपर्क कार्यालयावर गुजराती पाटी लावली होती आणि त्यावरून नवी मुंबईमध्ये भाषिक वाद निर्माण झाला होता। मनसेच्या इशाऱ्यानंतर 2 दिवसांपूर्वी ही पाटी मराठी करण्यात आली होती। मात्र आता पुन्हा कार्यालयावर गुजराती पाटी लावून डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला। यानंतर मात्र या गुजराती आमदाराला मनसे, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी हिसका दाखवला आणि पुन्हा एकदा गुजराती पाटी उतरवायला लावली। ज्या पदाधिकाऱ्याने या संपर्क कार्यालयावर गुजराती पाटी लावली त्या पदाधिकाऱ्याला माफी मागायला लावण्यात आली आहे। त्यासोबतच पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे। जो हमने मराठी लगाया था बोर्ड, उसके बाद हमने गुजराती लगाया और हमें मालूम नहीं था यहाँ पे क्या बोर्ड लगाना है। इसके वो हमारा भूल हो गया, हमने मराठी और इंग्लिश में बोर्ड लगा देंगे। माफी मांगना तू जरा, गलती हो गई ना, माफी मांगो। भूल हो गया, वही तो माफी मांगो अपना, गलती हो गई हमारी, माफी मांग रहे आप। माफी मांगना तू तशी। अरे सरळ सिंपल कळतं का, माझं चुकलं, मी परत करणार नाही असं सिंपल। जास्त नको आवाज करू, आता माझं चुकलं, मी परत असं करणार नाही। माझा चुकलं, मी परत असं करणार नाही। मी मराठी आणि इंग्लिश में बोर्ड लावल। चुकी झाली माझी, माफी मागतो। चुकी झाली, मी माफी सर्व मराठी माणसाची माफी मागतो। बोल, सर्व मराठी माणसाची माफी मागतो। सर्व मराठी माणसाची मी माफी मागतो। मी इंग्लिश मध्ये आणि मराठी मध्ये दोन्ही। ठीक आहे, ठीक आहे, राहू द्या। नवी मुंबईतील मनसेच्या स्थानिक नेत्यांच्या इशाऱ्यानंतर गुजराती आमदाराच्या कार्यालयावर गुजराती पाटी 2 दिवसांपूर्वी उतरवण्यात आली होती। मात्र पुन्हा एकदा गुजराती पाटी चढवण्यात आल्यानंतर संताप अनावर झाला। या गुजराती आमदाराच्या कार्यकर्त्यांना मराठी माणसाचा हिसका दाखवत ही गुजराती पाटी उतरवण्यात आली आणि गुजराती मगरुरीही उतरवण्यात आली। अगोदर पाटी गुजरातीमध्ये होते 2-3 दिवसापूर्वी। आपण त्यांना प्रेमाने सांगितल्यानंतर त्यांनी पाटी मराठीत केली होती, पण 2 दिवसानंतर परत त्यांनी गुजरातीमध्ये गेली। म्हणजे हा माज आहे आणि मराठी माणसाला हा डिवचण्याचा प्रकार आहे। याच्यावरती आज मनसेने मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र सैनिक, इतर पक्षाचे पदाधिकारीही आम्ही NRI पोलीस स्टेशनमध्ये गेलेलो। वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना आम्ही सांगितलं की तुम्ही ह्यांच्यावरती 2 समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे गुन्हा दाखल करा, तसंच दंगल सदृश परिस्थिती निर्माण करतात त्याचा गुन्हा दाखल करा आणि यांना तात्काळ मराठी ही जी गुजराती पाटी आहे ती काढायला लावा। त्याप्रमाणे आम्ही सर्वजण गेलो तिकडे। ती पाटी आपण बघितलं की त्यांनी काढली, त्याला काढायला लावली। संपर्क कार्यालयावरील या गुजराती पाटीला स्थानिक भाजपने विरोध केला होता। बोर्ड जर लावायचा असेल तर तो मराठीतच असायला हवा अशी भूमिका भाजपने घेतली आहे। बोर्ड जर लावायचाच असेल तर मराठीतच बोर्ड असला पाहिजे अशा पद्धतीच्या भारतीय जनता पार्टीच्या नवी मुंबईच्या वतीनं आम्ही त्यांना सांगून आलेलो आहे आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की बोर्ड लावला तर तो मराठीत असेल आणि तो लावण्या अगोदर आम्ही तुम्हाला तो बोर्ड त्या ठिकाणी दाखवू अशा पद्धतीचं आश्वासन देखील त्यांनी दिलेलं आहे। त्याच्यामुळे हा आता विषय या ठिकाणी संपलेला आहे असं मला वाटतं। राज्यात सध्या हिंदीच्या मुद्द्यावरून वादंग पाहायला मिळतोय। त्यातच गुजरातमधील आमदारांनी मुजोरी करत नवी मुंबईतील संपर्क कार्यालयावर गुजराती पाटी लावली आणि यात हद्द म्हणजे काढलेली गुजराती पाटी पुन्हा 2 दिवसांनी लावून मराठी माणसाला डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला। मात्र पुन्हा लावलेली गुजराती पाटी आणि आमदाराची मुजोरी मनसे आणि इतर राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी उतरवली आहे। स्वाती नाईक, झी 24 तास, नवी मुंबई।